And it goes a little something like. हाय गाइज व्हॉट्सअप वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकत आहे. माझी पहिली व्हिडिओ मी घेऊन येत आहे ती आहे ती स्किन केअर व्हिडिओ. त्यामध्ये मी सांगणार आहे की तुम्हाला पोर्स कसे क्लीन करायचे, म्हणजे मी कसं करते. जर आवडलं तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. जास्त काय नाही लागणार आहे आपल्याला. आपल्याला लागणार आहे एक स्टीम घेण्यासाठी साधन, जे की माझ्याकडे हे स्टीमर आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे स्टीम घेणं. मी ते माझं स्टीमर ऑन केलंय म्हणून ती वाफ येते. स्टीम करून पोर्स ओपन करणं इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. हे करायच्या आधी मी ग्रीन टी चं जे फेस वॉश आहे, प्लमचं पोर्स क्लिनिंग फेस वॉश, ते यूज केलंय मी. स्टीम घेऊन थोडासा पोर्स ओपन करायचे. मी ऑलमोस्ट 3 to 4 मिनिट्स स्टीम घेतलीये. त्याच्यानंतर काय करायचं, माझ्याकडे हे एक ब्लॅकेट्स रिमूव्ह करायचं टूल आहे. मला माहिती नाही एक्झॅक्टली याला काय बोलतात. हे आहे ते. सो हे घ्यायचं आणि हे असं हलक्या हाताने पिक करायचं. थोडंसं पेनफुल आहे, पण जे निघाल्यानंतरचं जे सॅटिस्फॅक्शन असतं ते वेगळं असतं. जर तुम्हाला असं वाटलं की आता ते निघत नाहीये, तर तुम्ही परत स्टीम घ्या आणि परत ह्यानी पिक करा. आता थोडंसं एक्सफोलिएट करायचं आहे, आणखी जे डीप जाऊन बसलेले असतील त्यासाठी. तर त्यासाठी काय करायचं, थोडंसं पाणी लावा फेसला किंवा अख्खं फेस पण एक्सफोलिएट करू शकता तुम्ही. तर मी हे होममेड स्क्रब बनवलंय. यामध्ये आहे तांदळाचं पीठ आणि दूध. तांदळाचं पीठ हे खूप भारी स्क्रब आहे, नॅचरल. सो ह्यानी मी थोडंसं स्क्रब करणार आहे. माझ्याकडे हे स्क्रबर आहे जे मी नायकावरून घेतलेलं. तुम्ही हे यूज करू शकता तुमच्याकडे असेल, तर नसेल तरी काही इश्यू नाही. यावर मी थोडंसं तांदळाचं पीठ लावते आणि स्क्रब करायचं नोज अराउंड, जस्ट नोज एरिया. साधारण 3 ते 4 मिनिटं मी स्क्रब केलं. आता जाऊन फेस वॉश करते. सो स्क्रब केल्यामुळे मला 100% विजिबल रिझल्ट दिसतात. लाईक मी आत्ताच तिकडे मिररमध्ये चेक करून आली आणि खूप खूप प्रमाणात माझे डार्क सर्कल्स म्हणजे ब्लॅकेट्स कमी झालेत. आणि थोडेफार जे राहिलेत ते मी आता सांगते कसं करायचं तुम्हाला. तर कदाचित मी तिकडे शेविंग केल्यामुळे माझे ते फेशियल हेअर असू शकतात. पण आता नेक्स्ट स्टेप आहे फेशियल हेअर रिमूव्हल, शेविंग बेसिकली. ही स्टेप तुम्ही करत असाल तर ठीक आहे, नसेल करत तरी मी काही हरकत नाही. याच्या पुढची स्टेप करा. मी इकडे थोडंसं ॲलोवेरा जेल घेणार आहे. हे रेझर यूज करणार आहे मी फार्मसीचं. ही साईड मी जरा ऑफ कॅमेरा करून येते. मी आता फेस वॉश करून आली आहे. माझं नोज एक्स्ट्रीम प्रमाणात क्लीन दिसतंय मला, बट स्टील मी एकदा स्टीम घेणार आहे आणि यांनी परत एकदा क्लीन करून बघणार आहे काही निघत असेल तर. आणखी एकदा स्टीम घेणार आहे आणि मग आपली लास्ट स्टेप असेल. आणि आता आपण लास्ट स्टेप करणार आहोत, जे की आहे फेस मास्क. मी हा फॉक्सटेलचा यूज करते. 10 to 15 मिनिट्स ड्राय होऊ देईन आणि फेस वॉश करून येते. सो मी फेस वॉश करून आली आहे आणि स्वेअर माझा फेस एवढा क्लीन दिसतोय, मला क्लीन फील होत आहे. आणि स्किन केअर करून एक वेगळाच आनंद मिळतो. टू बी ऑनेस्ट, इट इज लाईक अ थेरपी टू मी. माझे नोट्स पण 70-80% क्लीन झाले आधीपेक्षा. बस एक स्टेप जे की आहे स्किन केअर. स्किन केअर मिस नाही करायचं. तुमच्याकडे टोनर किंवा रोज वॉटर असेल तर ते यूज करा, कारण की आपण पोर्स ओपन केले खूप जास्त स्टीम घेऊन. तर एका टोनरनी ते पोर्स क्लोज करायचं काम होतं. सो मी हा यूज करते. हा तुम्ही 100 वेळा बघितला असेल माझ्या व्हिडिओमध्ये. राईस वॉटर नायसिनामाइड. तुम्हाला दिसते का माझी स्किन किती ग्लो करते. रिझल्टसाठी एवढे सगळे स्टेप्स मी फॉलो करते आणि मला ते आवडतं करायला. टू बी ऑनेस्ट, असं मजा येते मला करायला. आणि आता मी याच्यावर मॉइश्चरायझर यूज करणार आहे. मी हे मॉइश्चरायझर यूज करते.
इतकं छान वाटतं म्हणजे लिटरली स्किनवर हात फिरवते तर मला असं स्मूथनेस फील होतोय माझ्या स्किनवरती. मी आज मेकअप नाही करणार, उद्या करीन. अव्हॉइड करा शक्यतो एवढा चांगला स्किन केअर केलाय तर थोडा स्किनला आराम द्या. आणि मी हा लिप बाम यूज करते Laneigeचा. सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय रिअली होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा की मी आणखी काय व्हिडिओज बनवू, मी आणखी काय व्हिडिओज बनवू जे तुम्हाला बघायला आवडेल. आणि इंस्टाग्रामला नक्की मला फॉलो करा, मी तिथे थोडीफार ऍक्टिव्ह असते, मी रील्स टाकत असते. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.